22 वर्ष सर चिंटू सुरू होतं आणि आता 34 वर्ष झालेत. पण 22 वर्षाच्या प्रवासात रोज लिहायचं आहे, याचा अर्थ रोज प्रभाकर सरांसोबत काहीतरी डिस्कशन होतं आहे, गप्पा होत आहे. तुमची त्याच्या आधीची मैत्री होती आणि 2013 साली दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले. काय भावना होती तेव्हा? इतकी वर्ष एका व्यक्तीसोबत आपण एक एम ठेवून काम करतोय आणि अचानक ती उद्यापासून आपल्यासोबत नसणार आहे. हां, म्हणजे तो एकतर प्रचंड धक्का होता. म्हणजे आज आहे आणि उद्या नाही, इतका तो हे. आणि 22 वर्ष रोज भेटायचो आम्ही. रोज एक काहीतरी हे असायचं, कार्यक्रमाला एकत्र, परगावी गेलो कार्यक्रमाला तरी ते एकत्र, असं ते सगळं हे होतं. आणि अचानक नाही, हा एक खूप ब्लँक होणं जे म्हणतो आपण, तसं झालं होतं. पण एक आहे की आमच्या दोघांच्याही मृत्यू या विषयावर गप्पा व्हायच्या. अच्छा. की मृत्यू म्हणजे काय हे वगैरे असं चिकार, म्हणजे याच्यावर आम्ही विनोदसुद्धा करायचो. तर काही प्रमाणात स्थितप्रज्ञता जी असते ना, ती अचानक आली मला तिथे, की अरे हा आपल्याबरोबर नाही आहे आता आणि हे सत्य आपल्याला पचवावं लागणार आहे. हे पचवायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते काय हे करता येत नाही, टाळता न येणारं सत्य आहे. तर ते घेऊन पुढे जायचं, असंच तो एक हे होता. म्हणजे त्यात आमचे गमती, म्हणजे एकतर हे कसं होतं की आमच्या दोघांच्याही गप्पा व्हायच्या. त्यात असं व्हायचं की मुळात हे संपूर्ण विश्व केवढं आहे, त्यात आपली आकाशमाला केवढी आहे, त्यात आपलं पृथ्वी केवढी आहे, म्हणजे आपण किती बारीक आहोत. मग ते किती आपण याच्यासाठी अडकून पडतो, हे करतो. आपण चांगलं काम करत राहावं, एकदा जायचं तेव्हा जायचं. मग तो म्हणायचा की चार्या, आपल्या दोघांपैकी एक कोणतरी आधी जाणार, तर कोणाला तरी एक मृत्यूलेख लिहावा लागणार. अच्छा, असं त्याचं हे असायचं. मी त्याला म्हणायचो, पब्या तू लिहिलंस तर फिक्शन लिहिशील, मी लिहिलं तर फॅक्ट लिहिन. म्हणजे आमच्या दोघांचे जे स्वभाव होते, तर इतकं आमचे त्या विषयावर अशा चर्चा, गप्पा वगैरे व्हायच्या होत्या. आणि तो जेव्हा गेला, म्हणजे ते झालं तेव्हा मला प्रचंडच हे झालं होतं. पण एक स्थितप्रज्ञताही आली असं मला वाटतं. म्हणजे मी फार काय हलून गेलो, ते काही क्षण असतो, पण त्याच्यानंतर एक स्थितप्रज्ञता आली. आजही मी चिंटू करताना तो आहे बरोबर असंच गृहीत धरतो की त्यातला तो, कारण तो एक फील असतो जो बरोबर, तो फील बरोबर आहे असं एक गृहीत धरून मी चिंटू करत असतो. आणि कदाचित तुम्ही ते एवढं एकरूप होऊन दोघं करत होतात, त्यामुळे आम्हाला ते प्रभाकर वाडेकर नाव जरी आता दिसत नसलं तरी त्यांचा तो कुठेतरी इसेन्स दिसतो त्या जोकमध्ये अजूनही. तो असतोच. म्हणजे तो एक आमच्या दोघांचा, आम्ही दोघं एकमेकांकडनं खूप शिकलो असंही म्हणायला हरकत नाही. तर ते त्याच्यात प्रतिबिंबित होतं.